आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा। भोंदू अशोक खराची पोलीस कोठडी आज संपणार आहे। खरातला आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केले जाईल। मिळालेल्या अधिकच्या माहितीच्या संदर्भात एसआयटी आणि सरकारी पक्षाकडून बाजू मांडली जाणार आहे। अशोक खराची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती आहे। कल्पना खरातवरती शिर्डीमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल, तर कल्पना खरातच्या अटकेसाठी 2 पथकं नाशिक आणि पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती आहे। अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याला एसआयटीनं ताब्यात घेतलाय। अशोक खरातनं बँक मॅनेजर आणि अधिकाऱ्यांना 1 कोटी रुपयांची लाच दिल्याची सूत्रांची माहिती। एसआयटीनं खरातची काल सीए पुजारी आणि सराफाला समोर बसवून चौकशी केली आहे। या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे। बोंधूबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती 3 BHK फ्लॅट आहे। मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान इमारतीमध्ये हा फ्लॅट आहे। फ्लॅट खरेदीसाठी खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपामध्ये दिल्याची माहिती आहे। बोंधू अशोक खरातच्या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता। अशोक खरातच्या मुलीच्या लग्नामधील व्हीआयपी भराडींचा शोध सुरू असल्याची माहिती। सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी देखील लग्नामध्ये उपस्थित। वसईमधील भोंदू ऋषिकेश वैद्यने पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। पीडितेच्या पतीच्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोबर 2025 मध्येच वसईमध्ये गुन्हा दाखल। महादेव मुंडे हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह टोळीवरती आरोप करणाऱ्या बाळा बांगर याच्यावरती देखील गुन्हा दाखल। गर्भपातासाठी दबाव आणून 50 लाख रुपये आणि 4चाकी वाहनाची मागणी केल्याची त्याच्या पत्नीकडून पोलिसांमध्ये तक्रार। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक। अधिवेशन संपल्याच्या नंतर आणि झिरवाळ यांच्या वादाच्या नंतरची ही पहिलीच बैठक आहे। मंत्री झिरवाळ या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत। दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात देखील आजच्या बैठकीमध्ये आढावा घेतला जाईल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी राष्ट्रवादीची प्री कॅबिनेट बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीमध्ये अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओवरती चर्चा होणार असल्याची माहिती आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी 3 अर्ज। पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणारे 3ही उमेदवार बारामतीच्या बाहेरचे आहेत। त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यावरती प्रश्नचिन्ह। सांगली जिल्हा परिषदेमध्ये आज विविध समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया पार पडेल। सभापतीपदासाठी आघाडी आणि भाजप युती या दोघांकडून मोर्चे बांधणी। मीरा भाईंदरमध्ये 3 एप्रिलपासून दहिसर ते काशीगाव मेट्रो धावणार आहे। मात्र मेट्रो सुरू होण्याआधी विविध पक्षांकडून बॅनरबाजी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मेट्रो मॅन म्हणून बॅनर, तर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचा मेट्रोचे शिल्पकार म्हणून गौरव। या ठिकाणी आपण 2-2 बोर्ड लावल्यामुळे लोकांच्या समोर एक संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमकं शिल्पकार कोण आहे। आणि जेवढी मला जाणकारी असं वाटतंय की शिल्पकार एकच असतो, 2-2 होऊ शकत नाही। त्यामुळे मला असं वाटतंय की फडणवीस साहेबांना मला कळकळीची विनंती आहे की हे तुमच्या दोघांचे जे भांडणं असतील किंवा काय असतील ते एका टेबलवर बसून मिटवा। तर लोक दिशाभूल होत आहेत, लक्षात घ्या। लोकांना नेमकं कळत नाही की शिल्पकार कोण आहे, मेट्रो आणली कोणी। जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, बाजरी, मकासह कांदा बियाणाचं देखील मोठं नुकसान झालंय। सगळं आमच्या शेताची मक्काची नुकसान झाली आणि आमचे घर म्हणजे समस्या आमची अशी आहे, उठणं बटणं सगळं आमच्या शेतीवर आहे बा। म्हणजे बिगाला आमच्या 1 बिगाला म्हणजे 50,000 खर्च लागलाय सदरशी। आता जर म्हणजे एवढं नुकसान झालंय तर असं वाटतं आम्ही कसं जगावं बा। तुळजापूरच्या काक्रंबा गावच्या शेतकऱ्यानं 1.5 एकर कांदा पिकावरती नांगर फिरवलाय। उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे या शेतकऱ्यानं कांद्यावरती नांगर फिरवला। ट्रॅक्टरनं नांगरून टाकला, याच्यामुळे भाव नाहीये आणि चिल्लर किंमत झाली कांद्याची। 2 रुपये 3 रुपये किलो कांदा झाला, त्याच्यामुळे मी नांगरून टाकला। कांदा 1.5 ते पावणे 2 एकर कांदा लावला होता मी। कांद्याचा खर्च 70-75 हजार रुपये खर्च झाला। उत्पन्न कांद्याकडून मिळणारा भाव असला तर 2.5-3 लाख रुपये मिळाले असते। धुळ्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं तब्बल 8,145 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय।
साक्री तालुक्याला सगळ्यात जास्त फटका बसलाय. भाजीपाल्यासह फळबागांचं देखील नुकसान झालंय, तर 9,000हून अधिक शेतकरी बाधित. पुढची एक मोठी बातमी आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरामधल्या वामनभाऊ नगर इथे 2 वळूंच्या झुंजीमध्ये एक चिमुकला अगदी थोडक्यात वाचलाय. हा सगळा प्रकार घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. पाथर्डी शहरामध्ये मोकाट जनावरांचा वावर हा दिवसेंदिवस वाढतोय. अर्थातच हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आपल्याला याची भीषणता लक्षात येऊ शकते. या मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झालाय. शहरामधल्या रस्त्यांवरती गायी, गुरं, वळू, डुक्कर, कुत्रे आणि बकऱ्यांचे टोळके हे मुक्तपणे फिरताना दिसतात. या सगळ्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. पालिका प्रशासनानं या मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला नाही तर पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ही जनावरं बांधू असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय. अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारी अशी ही दृश्य आहेत. एका ठिकाणी तर एक लहान पोरग नाही का चेंगारता वाचलं त्या 2 नाही का वळूच्या नाही का झुंजीमध्ये. तर अशा अनेक प्रसंगाने पाथर्डी शहर हैराण झालेलं आहे. जर पाथर्डी प्रशासनाने जर याच्यावर जर तात्काळ कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्हीच नाही का वळूंचा बंदोबस्त करू आणि मुख्याधिकाऱ्याच्या दालनामध्ये बांधण्याचा आम्ही त्याचा नाही का चंग बांधलेला आहे. बघूयात उर्वरित बातम्या. यंदा राज्यामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला मार्चमध्ये उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मिश्रणाचा अनुभव. सलग 25 दिवस राज्यामध्ये उष्ण लहरी तर 6 दिवस पाऊस आणि गारपिटीची नोंद. नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 155 ते 260% अधिक पाऊस. राज्यामधल्या सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 52% जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच वेळेला हा साठा 46% होता. यंदा ही स्थिती काहीशी चांगली आहे. सर्वाधिक पाणीसाठा अमरावती तर सगळ्यात कमी पश्चिम महाराष्ट्रात आहे. जायकवाडीमध्ये 60% पाणीसाठा उपलब्ध आहे. अकोल्यातली धक्कादायक बातमी आहे. अटकेमधल्या महिलेकडे पोलीस अधिकाऱ्यानं शरीर सुखाची मागणी केली आहे. अकोल्यामधल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली घटना आहे. तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं अटकेमधल्या महिलेला पोलीस अधिकाऱ्यानं म्हटल्याचा आरोप आहे. अकोल्यातल्या घटनेनंतर आरोपी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधवचं निलंबन तर संतप्त वरिष्ठांनी राजेश जाधववरती हातही उगारला. मात्र वर्दीत असल्यामुळे त्यांनी हात आवरलाय. भंडारा पोलीस दलाचा नॉटी हरपला. गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये त्यानं मोलाची भूमिका बजावलेली होती. पोलीस श्वान नॉटी याचं अल्पशा आजारामुळे निधन झालेलं आहे. शासकीय इतमामात त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवरती चाकून हल्ला करण्यात आलाय. बीडच्या केजमधली घटना आहे. शिरूर घाट गावामध्ये विहिरीच्या वाटणीवरून कुटुंबामध्ये हातात लाठ्या-काठ्या घेऊन वाद सुरू झाला. धाराशिवच्या तेरमध्ये फेसबुक पोस्ट करत 30 वर्षाच्या तरुणाची नैराश्यामधून गळफास घेऊन आत्महत्या. कुटुंबाची माफी मागत स्वतःला गुन्हेगार म्हणत त्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय. नागपूरमध्ये नकली सोनं तारण ठेवून आयसीआयसीआय बँकेला 23 कोटी 19 लाखांचा गंडा. आयसीआयसीआय बँकेच्या 9 शाखांमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. खातेदार, मूल्य निर्धारक आणि अधिकाऱ्यांचं संगनमत होतं. तब्बल 159 खातेदारांनी बनावट सोनं तारण ठेवलं होतं. मुंबईच्या लालबाग परिसरामधील वन अविघ्न स्टेटमधील जैन मंदिरामध्ये चोरी झाली आहे. तब्बल 2.25 कोटींचे दागिने चोरीला गेले. भगवान सिमंदर यांच्या मूर्तीवरच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल. भाईंदरच्या इंद्रलोक परिसरामध्ये उभ्या असलेल्या संशयित टेम्पोवरती नवघर पोलिसांचा छापा. 6,63,000 रुपयांचा पान मसाला आणि तंबाखूचा साठा पोलिसांनी जप्त केला. मुंबईच्या मालाड इथल्या मालवणीमध्ये 37 किलो गांजा जप्त. 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मालवणी पोलिसांची अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई. एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल. मार्वे रोडवरच्या पूनम रोज नर्सरी परिसरामधून ही कारवाई करण्यात आली आहे. सांगली शहराजवळ असलेल्या जुनी धामणी गावामध्ये बिहारमधील मजुराची चाकूनं वार करून हत्या. जुन्या वादामधून साथीदाराकडून मजुराची हत्या. कृष्णा नदीच्या काठी संरक्षण भिंतीचं बांधकाम सुरू आहे.
जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये 2 वर्षीय मुलीचा अज्ञात जंगली प्राण्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. आईच्या कुशीत झोपलेल्या 2 वर्षाच्या बाळाला जंगली प्राण्यानं उचलून नेलं. गायींचा कळप शेतामध्ये घेऊन मुक्कामी गेलेले असताना ही घटना घडली आहे. पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच आयसरच्या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत सध्या बघायला मिळालेली आहे. 40 भटक्या श्वानांपासून वाचवा. आयसरचे संचालक डॉक्टर सुनील भागवत यांची मनपा आयुक्तांना कळकळीची विनंती. 3000 विद्यार्थी आणि 200 कर्मचाऱ्यांमध्ये या भटक्या कुत्र्यांमुळे भीतीचं वातावरण आहे. मुंबई गोवा महामार्गावरच्या भोसले घाटामध्ये कंटेनरला अपघात झालाय. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि हा कंटेनर संरक्षण भिंतीवरती आदळला आणि हवेत लटकला. या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत. नागपूरच्या पंचशील चौकामधल्या एसबीआय बँक असलेल्या बिल्डिंगच्या वरच्या माळ्याला आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं. या आगीमध्ये बँकेचं काही नुकसान झालंय का ते अस्पष्ट आहे. कोल्हापूरमधल्या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला आजपासून सुरुवात. राज्यभरामधून शेकडो सासनकाठ्या ज्योतिबाच्या डोंगरावरती दाखल. सोहळा बघण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी. अहिल्यानगरमधल्या शनी शिंगणापूरच्या शनेश्वर देवस्थान इथल्या गावकरी गेट खुलं करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिर सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत गावकरी गेट खुलं राहील. स्थानिकांना आधार कार्ड दाखवून गेटमधून थेट प्रवेश मिळणार आहे. मार्चच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये शासन निर्णयांचा धडाका. 30 मार्चला 476 आणि 31 मार्चला 354 असे 2 दिवसांमध्ये 830 शासन निर्णय, तर 6 दिवसांमध्ये तब्बल 1315 शासन निर्णय जारी. आजपासून ग्रॅज्युएटीच्या नियमामध्ये बदल. आता नोकरदारांना केवळ 1 वर्षामध्ये ग्रॅज्युएटी मिळणार आहे. याआधी ग्रॅज्युएटी मिळण्यासाठी एका संस्थेमध्ये 5 वर्ष काम करणं हे बंधनकारक असल्याचा नियम होता. मुंबई महानगरपालिकेकडून विक्रमी कर वसुली. यंदा 7500 कोटींपेक्षा अधिक कर वसूल करत महानगरपालिकेकडून सुधारित उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलं. कर वसुली प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आले. डिजिटल पेमेंटला मिळालेल्या प्रतिसादाचा परिणाम. सायन पूल हा जुलैपर्यंत सुरू करणार मुंबई पालिकेची माहिती. मात्र अजूनही गर्डर बसवण्याचं काम सुरू नाहीये. पावसाळ्यापर्यंत 3 पूल आणि 6 महिन्यामध्ये 7 पूल सुरू करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. प्रभादेवी इथल्या ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाच्या जागी नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. यासाठी कामानिमित्ताने मध्य रेल्वेवरती आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक असेल. रात्री 12:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. आयएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची 21 वर्षामध्ये 25 वेळा बदली झाली आहे. नियमानुसार एखाद्या पदावरती 3 वर्ष काम करणं अपेक्षित असताना 24 वेळा बदली होण्याचा तुकाराम मुंढेंच्या नावावरती विक्रम आहे. मात्र प्रशासकीय व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर आता उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला वेग आलाय. 20 एप्रिलपर्यंत मूल्यांकन प्रक्रिया करण्याचं लक्ष्य, तर मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता. रत्नागिरीच्या गुहागर समुद्र किनाऱ्यावरती आजपासून कासव महोत्सवाला प्रारंभ. पहिल्या दिवशी कासवांची 26 पिल्लं समुद्राच्या दिशेनं झेपावली आहेत. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी नगरपंचायत प्रशासनाकडून पर्वणी. लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा जन आंदोलन केलं जात आहे. 6 एप्रिलला 11 गावांसह कोकण नागरी संघर्ष समिती लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी आणि फिफासच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरणार आहे. चिपळूणच्या तिवरेमध्ये वन विभागाकडून खासगी जागेमध्ये अतिक्रमण करण्यात आलंय. संतप्त शेतकऱ्यांनी खांब रोवण्याचं काम रोखलं. ओडिशा इथल्या खासगी कंपनीनं खरेदी केलेली जमीन वन विभागाला हस्तांतरित केल्याच्या नंतर जागेचं सीमांकन करताना घोळ झाल्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये